लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट दाखवणार आहेत। आता इथे सुनीता काव्याच्या आणि जीवाचं सत्य मानिनी समोर आणणारच असते। तेवढ्यातच मानिनी काव्याच्या बाजूने बोलायला सुरू करते आणि विक्रम सुद्धा काव्याच्याच बाजूने बोलत त्या सुनीताला घराबाहेर हो असं म्हणतात। आता उद्याच्या भागामध्ये ती सुनीता म्हणत असते हा पेनड्रॉय मधील एकदा फुटेज पाहून घे आणि मगच काय तो निर्णय घे। त्यावेळेला मानिनी म्हणते सुनीता तू गप्प बस, इथून पुढे माझ्या काव्याला तू काहीही बोलायचं नाहीस। आता मानिनी चांगलाच कडक विरोध सुनीताला करते आणि काव्याला म्हणते काव्या तुला घाबरण्याची काहीच गरज नाही, इथून पुढे तू कुणाच्याही प्रश्नांची उत्तरे द्यायची नाहीस। आता मानिनी सुनीताच्या हातातील तो पेनड्रॉय हिसकावून घेते आणि नवीन आणलेला जो खलबत्ता असते त्यामध्ये टाकते आणि कचाकचा तोडून त्याचे तुकडे करून फेकूनच देते। आता हे सगळं झालेलं पाहिलेलं असतं वसुआत्या आणि रम्याने। आता मानिनीने हे पेनड्रॉयचे तुकडे केलेले पाहून काव्या तर खूपच खुश झालेली असते आणि ती रडायलाच लागते। आता ते पेनड्रॉयचे तुकडे केलेले पाहून सुनीता म्हणते अगं तू काय केलंस म्हणू हे। त्यावेळेला मानिनी खूपच रागाने तू माझ्या घरातून पहिल्यांदा निघ असं सांगते। आता इकडे विक्रम आणि मानिनी काव्याला मात्र खूपच छान आधार देतात। आता इकडे हे सगळं वसुआत्या आणि रम्याने पाहिलेलं असतं। आता वसुआत्या रम्याला म्हणत असतात त्या पेनड्रॉयमध्ये नेमकं काय होतं की मानिनीने त्याचे तुकडे केले। आता वसुआत्या म्हणत असतात त्या पेनड्रॉयमध्ये नेमकं काय आहे हे आपल्याला शोधून काढायलाच हवं। तर आता पुढील भागामध्ये वसुआत्या नेमकं काय शोधून काढणार आणि त्यांच्या हाताला काही पुरावे लागतील का तेच आपण पाहणार आहोत।